मित्रांनो, मी आहे अक्षर. तुम्ही बघताय स्मिताज किचन. तर ही आमची तिसरी डिश आहे आणि आमच्या तिसऱ्या डिशचं नाव आहे सुक्या बोंबलाचं कालवण. चला आता साहित्य सुकं खोबरं, सुके बोंबील, कोथिंबीर, अद्रक, लसूण हे वाटण्यासाठी. तर आता आपल्याला वाटणाचं साहित्य कापून घ्यायचं आहे आणि गॅसवर कढई तापत ठेवायची. मग तुम्हाला ज्वारीचं पीठ घेऊन बोंबील धुवायचे. ज्वारीचं पीठ चांगलं चोळून धुवायचं बोंबील आणि त्यात थोडंसं पाणी घेऊन चांगलं धुवून घ्यायचं. चांगले असे स्वच्छ चोळून धुवायचे. यात अजून पाणी ऍड करून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, चोळून धुवून घ्यायचे. आणि त्यानंतर तुम्हाला मिक्सी घ्यायची आहे, मिक्सीचं भांडं, आणि त्यात तुम्हाला टाकायचं आहे कापलेलं सुकं खोबरं आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. खोबऱ्याची पेस्ट तयार आहे. चला आता गॅसकडे. कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे आणि मग त्यात टाकायचं तुम्हाला बोंबील, ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि एका ताटात काढून घ्यायचे. आणि त्याच तेलात तुम्हाला कांदा टाकायचा आहे, हलकासा लाल होईपर्यंत. त्याला पण परतून घ्यायचं. आणि मग तुम्हाला त्यात टाकायचा आहे टमाटा, आणि टमाटर थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी तुम्हाला टाकायचं त्यात मीठ, आणि मग त्यात टाकायचं तुम्हाला खोबऱ्याचं वाटण. आता त्याला टाकायच्यात आपल्याला मसाले. पहिलं आहे हळदी, मग आहे धनिया पावडर, कांदा मसाला, आणि मटन मसाला. टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे. आणि त्यात
थोडंसं पाणी ॲड करायचं. आणि मसाला शिजस्तोवर त्याला झाकणे लावायचे. मसाला शिजलाय. पण तरीही मसाला उडू नये म्हणून त्याला 2 मिनिटं झाकणे लावायची. चांगला शिजलाय मसाला. आणि मग तुम्हाला त्याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करायचं. आणि मग तुम्हाला त्यात टाकायचे आहेत बोंबील. आणि मग त्यात टाकायचं तुम्हाला गरम पाणी. चांगलं त्याला परतून घ्यायचं. आणि मग त्याला 10 मिनिटसाठी झाकले लावून टाकायचे. मस्तपैकी असं आपलं बोंबलाचं कालवण रेडी झालंय. बोंबील पण मस्त शिजले आहेत. तुम्ही कमेंट करा तुम्हाला बोंबीलचं कालवण आवडतं का सुक्के बोंबील फ्राय केलेले. नक्की कमेंट करा. आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो. खूप गरम आहे. एकदम मस्त. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नक्की कॉमेंट करा की तुम्हाला सुक्कं बोंबील आवडतं का कालवणमधलं. बाय.